विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म लोणी बुद्रुक येथे 12 ऑगस्ट 1897 साली सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. ज्या जमिनीत घाम गारूनही शेतकऱ्यांच्या ताटात कधी भाकरी नीट पडत नव्हती, ज्या जमान्यात सावकारांच्या पाशात पिढ्यानपिढ्या गरिबांचं आयुष्य अडकलेलं होतं, अशा अंधाऱ्या युगात एक दीप ज्योती तेवली. नाव होतं त्यांचं सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील. कुठलीही मोठी पार्श्वभूमी नाही, पाठीशी पैसा नाही, पण डोळ्यांत अथांग स्वप्न आणि मनात भयंकर जिद्द होती. 31 डिसेंबर 1950 रोजी याच लोणीच्या मातीत विठ्ठलरावांनी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा केला. आपलं भलं करायचं असेल तर हात हातात घेतले पाहिजेत, हा सहकाराचा मूलमंत्र त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुजवला. पंडित नेहरूंच्या हस्ते जेव्हा या कारखान्याचा शुभारंभ झाला, तेव्हा केवळ एक कारखाना नाही, तर ग्रामीण भारताच्या आत्मविश्वासाचा उदय झाला. शेतकरी राजाच्या घामाशी प्रामाणिक राहून विठ्ठलरावांनी 1974 मध्ये प्रवरा मेडिकल ट्रस्ट स्थापन केला आणि ग्रामीण भागात आरोग्याची अत्याधुनिक गंगा आणली. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे दूध संघ, सहकारी बँका, शिक्षण संस्था आणि उद्योग उभे आहे, त्या प्रत्येकाचा पाया याच महान माणसाच्या दूरदृष्टीनं रचलाय. एका सामान्य शेतकऱ्यानं सुरू केलेल्या या लढ्यानं संपूर्ण महाराष्ट्राला स्वावलंबी आणि समृद्ध बनवलं. जे जगले ते फक्त समाजासाठी, ज्यांनी घडवला तो नवा इतिहास. अशा युगपुरुष सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम. सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून त्यांचा नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्मदिवस हा शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.